माझं नाव सुनीता नंदू दळवी. मी प्रभाग क्रमांक 6 मधून इच्छुक आहे. मी आता अजितदादा राष्ट्रवादी गटामध्ये गेले. या अगोदर मी 5 वर्ष शरद पवार गटामध्ये काम केलंय. मी सुनीताताई रोटे शरद पवार गटाच्या अध्यक्षा त्यांच्यामार्फत या पक्षामध्ये प्रवेश केला होता. पण कालांतराने असं झालं की आम्हाला काही गोष्टी विश्वासात न घेता त्यांनी विश्वासात न घेतल्यामुळे आम्हाला तो पक्ष सोडावा लागला. आणि आमचे मार्गदर्शक सुधीर खरटमल साहेब हे अगोदर अजितदादा गटात पहिल्यांदा त्यांनी पक्ष प्रवेश केला. त्यानंतर मला त्यांच्यासोबत काम करायला आणि त्यांचं मार्गदर्शन मला नेहमीच कामामध्ये होतं. त्यामुळे मीही त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी गटात अजितदादा गटात प्रवेश केला. त्यानंतर आम्ही बरेच कामं ह्या विकास कामात केलेले प्रभाग 6 मध्ये. आता आम्ही प्रभाग 6 मध्ये प्रत्येक वार्डामध्ये फिरण्यास घरोघरी जाऊन आमचा प्रचार करतोय आणि त्या लोकांच्या काय समस्या आहेत हे पण आम्ही आतापर्यंत जाणून घेतोय. बऱ्याच ठिकाणी आम्ही गटारीचे कामं असू दे, ड्रेनेजची कामं असू दे, हे पण आम्ही मोठ्या प्रमाणात केलेली आहेत. त्याचबरोबर मर्याई चौकातलं भाजी मार्केट आहे, त्यामध्ये बसण्यासाठी महिलांना जागा नव्हत्या. तिथं महिलांचे हाल व्हायचं. त्यांना ऊन लागणे, पाऊस, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय पण नव्हती. यावेळी आम्ही तिथं जाऊन त्याचा 6-7 महिने झाले यावर पाठपुरावा केला आणि त्यानंतर ते काम आता या 15 दिवसापासून चालू झालेलं आहे. आणि भाजी मार्केटमधील महिलांना पत्र्याचं शेड आणि बसण्यासाठी असे कट्टे हे काम मी चालू केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे, टॉयलेट बाथरूमची सोय, हे पण काम आम्ही आता चालू करणार आहे त्याच्यासोबतच. त्याचबरोबर महिलांसाठी बचत गट जवळजवळ माझ्या सोलापूरमध्ये 300 महिलांचे बचत गट आहेत, ज्या माध्यमातून आम्ही महिला सक्षमीकरण, महिलांना उद्योग प्रशिक्षण ह्या बऱ्याच काही गोष्टी आम्ही त्या माध्यमातून करतो. त्याचबरोबर महिलांसाठी निराधारची कामं पण भरपूर केलेली आहेत. बालसंगोपनची कामं आहेत आमची. महिला एकत्र करणे हाच आमचा उद्देश आहे आणि आपल्या प्रभागाचा विकास. प्रभाग 6 मध्ये असे बरेच गोष्टी आहेत की जिथे अजून रस्त्याच्या सोयी सुविधा नाही आहेत किंवा जे सरकारी टॉयलेट बाथरूम आहेत ते अस्वच्छ आहेत, पडलेले आहेत. अशी बरेच कामं आहेत ते अजून आम्हाला पूर्ण करायचे आहेत. आणि त्यासाठी माझी अशी अपेक्षा आहे की प्रभाग 6 मधून मला उमेदवारी देण्यात यावी आणि मी नक्कीच विकास कामे करेल त्या प्रभागामध्ये आणि निवडून आल्यावर मी चांगल्या प्रकारे ह्या प्रभागातून चांगला विकास करण्याचा मी प्रयत्न करेल. तुम्ही शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष कशासाठी सोडला याबद्दल जरा बोला. शरद पवार गटात पण आम्ही भरपूर कामं केली. त्यामध्ये आम्ही आरोग्य शिबिर घेतले, त्यानंतर रक्तदान शिबिर पण घेतलं त्या ह्याच्या पक्षामध्ये. आणि पक्षामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं ते आम्ही त्यावेळेला तिथं कामं केलेली आहेत. पण हे करत असताना आम्हाला त्यांची अशी साथ मिळाली नाही. आम्ही कामं करत असताना किंवा त्यांचं जे मार्गदर्शन असते ते आम्हाला आतापर्यंत मिळालं नाही. त्यामुळे आम्ही फक्त पक्ष सोडलेला आहे, बाकी काही नाही. तुम्ही नागरिकांना काय आव्हान करू इच्छिता सध्या? नागरिकांना एवढंच आव्हान मी करेल की नागरिकांनी विकास कामाला महत्त्व द्यावं, की एक नवीन उमेदवार महिला आणि विकास आपल्या प्रभागाचा याला महत्त्व देऊन एक नवीन उमेदवार त्यांनी निवडावा, एवढीच मी आव्हान नागरिकांना